चला ती लाईट बंद करायची आहे. कोण आहे का तिथे कंट्रोल करणारा? मॅच चालू असताना प्लीज नका करू, लगेच ती बंद करा. चला मॅचला सुरुवात. लेट्स प्लेचा इशारा. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला गौतम पाटील, साथीनं करण पाटील. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय. प्रतीक. पहिला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला, फेकी झाली, धावचीची संधी. ओहो, पहिला चेंडू विनीतने अडवलाय आणि आवाज इतका आलाय जसं काही पूर्ण काठही आली आहे. उदंड प्रतिसाद समस्त प्रशंसकांचा. पाडल स्वीप, चेंडू गेला इंटू द गॅप, 4 रन्स. तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी को दिल दिया? मैंने भी दिया. थँक यू. काय झालंय? लाईन दिसत नाहीये. चला इनिंग ब्रेक मध्ये किंवा चला तर पुन्हा एकदा सुरुवात होते. करण पाटील. ओहो, यावेळेला चेंडू गेला टोएज घेऊन बॉर्डर लाईनच्या बाहेर. विकेटचं पतन, गडी बाद. पहिला हादरा करणच्या रूपाने गॉन. सदानंद पाटील स्टँड मध्ये जर का चौकार लगावला गेला तर 100 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे सदानंद दादा पाटील यांच्याकडून. स्टँड मध्ये 100 रुपये ना, स्टँड मध्ये चौकार आला तर 100 रुपये. मारला एक, मारला त्याला पण चालेल. एक मारला त्याला पण आणि चेंडू हवेमध्ये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा. अक्षय पवार बाद. देवों का सहारा है दोस्त, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्त. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. तुम जैसे चला आता प्रतीकला हात मिळवल्यात आणि कारण प्रतीकने 2 विकेट मिळवल्यात. अंकित नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अंकित आलाय, बघूयात प्रतीक कशा प्रकारची गोलंदाजी अंकित साठी करतोय. याला दिशा देण्याचा प्रयत्न, वेगाने चेंडूवरती क्षेत्ररक्षक, परंतु तो बनलाय दर्शनीय चोर. चौकार आलाय आणि आता अंकितने आल्याला सांगितले 2 विकेट गेल्या म्हणून काय झाल्या. मी अजून बाकी आहे. धावफलकाचे धावा 9. हलक्या हाताने खेळलंय सिंगल साठी आणि त्या चेंडूला अडवत असताना एकदा धावून कंप्लीट केले. तर जयसाई विरार एक मोठं नाव आहे. धावफलकावरती धावा 10 आहेत आणि पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. चला मिनेश आलाय. मिनेश नवीन गोलंदाजी मार्क वरती. दुसरं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू यावेळेला कव्हर मधून नाही, अडवला गेला. श्रीकांत फेकी केलीये, तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट.
पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूसाठी स्ट्राइक एंडवरती आपण गौतमला पाहतोय. ऑन साइडला व्हाट अ शॉट, नजाकतने भरलेला फटका, चेंडू सीमारेखा पार. भी कोई लड़की देखूं मेरा दिल दीवाना बोले ओले 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 गाओ तराना यारा झूम झूम के होले होले ओले 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 ओले. 4 धावा आल्या, 4 धावा चौकार म्हणजेच काय तर जयसाईच्या धावांच्या रथाला पुढे नेणारी ती कहाणी. 4 धावा आल्यात आणि धावफलक वेगाने वाढत असताना जाऊन पोहोचलाय 15 वरती 15. पुन्हा एकदा मिनिट सज्ज होतोय गौतम समोर. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला ढकललाय अडवण्याचा प्रयत्न आणि चेंडू गेलाय. हो 1-2-2. धावपल करते धावा. थँक्यू टू 19 धावा धावपल करते. 19 धावा धावपल करते. चेंडूचा खेळ झालाय 3. जयसाईच्या कोणत्याही खेळाडूने लगातार 3 चौकार मारल्यास नयन मांगेला यांच्याकडून 500 रुपये आणि जर का अंकितने लगातार 3 मारले तर दर्शन आहिरेकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. किशन अजून शांत आहे. नो बॉल आहे. खराब डिलिव्हरी मिनेशी आणि त्याचा फायदा उचलला. नो प्लस नाही करावं. येस फ्री हिट आहे. नेक्स्ट बॉल. शुभम शिंदे याच्याकडून गौतमच्या लगातार 3 चौकाराला 1000 रुपये आणि बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेला. फेकी वेगाने झाली आहे. ओहो हरेश कदम यांच्याकडून होतीये चूक. दूरवरती होता चेंडू, वाकून अडवण्यामध्ये थोडीशी अडचण. सिंगल धाव धावून कंप्लीट. चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर चेंडूचा खेळ झाला 4. धावपल कधी धाबा 22. अरे याला बाहेर काढा. प्रतीकचं ऐकत नाही. बावीस. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. स्ट्राइक एंडवरती गौतम. बघा 2 महत्वाचे विकेट बाहेर गेल्यानंतर सुद्धा बॅटिंग चांगली रंगते समोरच्या दिशेने. व्हाट अ शॉट. सन्मान केला जातोय नयन मांगेला यांचा यथोचित सन्मान. एमसीसीचे टीम ओनर त्यांचा यथोचित सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय ज्ञानेश्वर पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू सो मच नयनजी मांगेला. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपलं मनापासून आभार. नो बॉल. नो +4. तब्बल 5. ये बहुत ही बड़ी फ्लाइट है. थँक्यू डीजे. चौकार आलाय. नो +4. धावपल करती 31 धावा आहेत. चेंडूचा खेळ झालाय 5. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी. लगातार 2 चौकार आले आहेत. 1 चौकार आला की 1000 रुपये लागू होतील.
शुभम शिंदे यांच्याकडून चेंडू गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, नाही अडवलाय. बक्षीस लावणाऱ्याचा जीवात जीव आलाय, कारण हा चेंडू वाढलाय. एक धाव, षटकाचा खेळ संपतोय. 2 आणि 32 धावा धावपल करती जयसाई विरार या संघाच्या. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार आपण टॉस साठी या. टीम श्री साई माऊली नानानंदी पार्क आणि ओम साई मनवेलपाडा, दोन्ही कर्णधार टॉस साठी यायचंय. हस्ती आलाय का? हस्तिक आलाय का? 100 रुपयाचं बक्षीस आणि शहरी यांचं त्या ठिकाणी जमा. हस्तिक आपण त्या तिथेच हस्तिक वरतीच स्टेज वरती आहे आणि स्टेज वरती आहे. पुन्हा एकदा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, परंतु वेगाने धाव कंप्लीट. सिंगल धाव येताना पाहायला मिळते. हरीश कदम गोलंदाजी मार्क वरती आहेत. अंकित त्याच्या समोर. रिव्हर्स अटेम्प्ट, धावचीची संधी. हो, इथे संधी होती तिथं सोनं काढण्यासाठी प्रयत्न जरूर केले गेले श्रीकांत, परंतु तोपर्यंत दुसरी धाव कंप्लीट झाली. हा एकच धाव आहे. सिंगल धाव धावून कंप्लीट केली जाते. शानदार मॅच. अक्ष 11 डोंगरपाडा चषक 2024 आपण पाहतोय आणि या स्पर्धेमधील हा महत्वपूर्ण दिवस म्हणजेच अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील ही अंतिम 8 संघांमधील भिडंती आपण पाहतोय. सुरुवातीचे 2 संघ जे सेमीफायनल मध्ये दाखल होताना आपण पाहिले. चांगली फिल्डिंग हरीश कदम यांच्याद्वारे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, झेल टिपला विनीतने, फलंदाज बाद गौतम, बॅक टू द डिपार्ट. धावफल करते धावा 34. हा 4 झाले. 2 बॉल बाकी आहेत. 34 वरती धावफलक थांबले. हरीश कदम यांच्या समोर नवीन बॅटर विवेक आलाय. हो, हलक्या हाताने खेळून काढलंय. एका धावेसाठी चेंडू निघून चाललाय. शेवटचा अंतिम चेंडू बाकी असेल. अंकित एक मात्र असा खेळाडू जो सेट आहे, जो मैदानात शिल्लक आहे. पाहूयात अंकित कशा प्रकारचा खेळ करतोय. हरीश कदम यांच्या समोर अंकित. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेला इंटू द गॅप, 4 रन्स. 39. शेवटचं षटक बाकी आहे. चला, दोन्ही कर्णधार आलेत का? ओम साई मनवेलपाडा, श्री साई माऊली नाना नानी पार्क. चला, नवीन गोलंदाजी मार्क होते श्रीकांत. पहिला चेंडू यावेळेला मागे खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, फेकी नाही होत आहे. चेंडू अडवला गेलाय. एक धाव विवेकने धावून कंप्लीट केली आहे. पहिला चेंडू ते एक धाव येणं म्हणजेच हे धावफलक 50 पर्यंत जाण्याचं काहीसा मन बनवल्यासारखं चित्र आहे. कारण अंकित नयन मांगेला यांच्या शुभास्ते टॉस. 2 कर्णधार संग्राम आणि ऋषिकेश काटकर. कोण जिंकला? हात दाखवलाय. काय फिल्डिंग बॉलिंग काय घ्यायची? फिल्डिंग बॉलिंग एकच आहे, बॅटिंग घ्यायची असेल तर सांग. संग्रामने म्हणजे ओमसाई मनवेलपाड्याने टॉस जिंकलाय. निर्णय आपल्यापर्यंत येईल. त्या अगोदर या मॅचच्या पहिल्या इनिंग मध्ये किती धावा कुठल्या जात आहेत यावरती सर्वांचं लक्ष आहे.
ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में, ऐसा पहली बार हुआ है 17-18 सालों में। कोई आए जाए। थँक्यू चला 3 लगातार चौकारासाठी साहिलच्या किरणकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. चला हार्दिक ट्रॅव्हल म्हणजे सोनू यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. मागील 4 नव्हे 5 दिवस मी म्हणेन 5 दिवस त्यांनी पंचांची भूमिका इथे पार पाडली आहे, त्याबद्दल त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जातोय. मी विनंती करेन अमर वामन पाटील यांना की आपण सन्मानित करायचंय हार्दिक श्रावल म्हणजेच सोनू यांना. बघा एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट. धावपलकाची धाबा किती आहेत 49. चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लास्ट एक बॉल बाकी आहे. अंकित व्हॅटॅलिटीने पूर्णपणे गेम फिरवलाय. या मॅच मध्ये रंग भरलेत आणि श्रीकांतच्या अगेन्स्ट वार प्रतिवार होत आहेत. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. धावचीची संधी, पंचांचा बोट हवेमध्ये, फलंदाज बाद झालाय. 50चं टार्गेट ठेवलं गेलंय एमसीसी काटे संघासमोर. डीजे थांबवतोय एक अनाउन्समेंट आहे. बघा फायनल मध्ये एंटर करणाऱ्या 2 टीम्सना कोळसा हॉटेलच्या बाजूला कोल्हापुरी तडका म्हणून हॉटेल आहे, तिथे कोल्हापुरी मिसळ, त्या कोल्हापुरी कट्टा हॉटेल आहे, तिथून कोल्हापुरी मिसळ त्या हॉटेलमध्ये तुम्हाला दिली जाणार आहे 12 प्लेयर्सना. फर्स्ट आणि सेकंड म्हणजे फायनल मध्ये एंटर करणाऱ्या दोन्ही टीम्सना 24 प्लेट मिसळ, त्या 24 प्लेयरना मिसळ दिली जाणार आहे कोल्हापुरी तडका या हॉटेलमध्ये, जे फायनल मध्ये एंटर करणार आहेत. आणि वरदविनायक संघासाठी जरी फायनल मध्ये आले नाही आले तरी सुद्धा त्यांना 12 प्लेयर्सना ती मिसळ दिली जाईल. ही अनाउन्समेंट आहे कोल्हापुरी तडका या हॉटेलकडून, कोल्हापुरी कट्टा या हॉटेलकडून. चला धावांचा पाठलाग करायचा आहे. 50. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी, ताजा फोटो माझा काढ. किती मी क्यूट, किती गोड, किती छान दिसते मी भारी, ताजा फोटो माझा काढ. थँक्यू. चला सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाले. एका बाजूला हरेश कदम, त्याच्या साथीने श्रीकांत, गोलंदाजी मार्गवरती गौतम पाटील येताना पाहायला मिळते. 50 धावांचा पाठलाग करायचा आहे मित्रांनो. 50 धावा बनलेल्या आहेत, परंतु या 50 धावा काय याचा पाठलाग होऊ शकतो का, तर हा, कारण हे 2 फलंदाज असे आहेत या 50 धावांचा पाठलाग करण्याची ताकद ठेवतात. गौतम त्याच्यासमोर कशा प्रकारची गोलंदाजी करतोय यावरती सुद्धा नजर असेल. बॅकफुटवरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय. हो, करणच्या हातामध्ये एकच धाव या चेंडूवरती मिळेल.
पहिला चेंडू ते एक धाव धावफलकात श्री गणेश झालाय समोरच्या दिशेने, परंतु हा चेंडू निघून गेलाय एका धावेसाठी की काय. चला बॉल किती झालेत, 2. टॅब होता आणि तो चेंडू सीमारेखा पार गेलाय, पण ते एकच जमळेल कारण खेळपट्टीवरती टप्पा पडला होता. श्रीकांतसाठी पुन्हा एकदा गौतम रिव्हर्सचा अटेम्प्ट, परंतु चेंडू निघून गेला. तो परत एकदा मोनिश पवार त्या ठिकाणी होते, चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केलंय, सिंगल मिळतीये. बघा एका धावेने तितकासा प्रभाव पडणार नाहीये, परंतु जर का प्रत्येक षटकामध्ये 2 ते 3 मोठे फटके आले या मॅचला गवसणी घालणं तितकंच अवघड राहणार नाहीये एमसीसी काटेहीसाठी. हरीश कदम, ओहो, आणि हा चेंडू निघून गेला बॉर्डर लाईनच्या बाहेर. फलंदाज बाद, पहिला हादरा एमसीसी काटेहीला. अगं हेमा माझ्या प्रेमा, ए तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झक्कास पोरगी पटली. गोरी 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 इश्काची नोट ही वटली. हाय हाय लाटी गोटी अशी केलीस तू की पटलं माझी दिली. बघा 2 मॅन ऑफ द मॅच बाकी आहेत. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित जयस्वाल गुडलक, आपण मंचावरती या. आणि त्या अगोदरच्या मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरतोय मिस्टर जय फ्रॉम वरात विनायक. ओहो, यावेळेला चेंडू निघून गेलाय, सी मारेगा पार, चौकार. थँक्यू. चला दोघांनी मंचावरती, जय मंचावरती आहे का? जय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. ओहो, समोरच्या दिशेने चेंडू निघून गेला, सी मारेगा पार, गौतमला लागून चौकार. वतरन 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 धंदरन. थँक्यू डिसे. पहिलं षटक संपलं, 11. पहिलं षटक संपलंय, 11 धावा धावफलकावरती. अजूनही 18 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. रोहित जयस्वाल गुडलक, आपण सुद्धा या, आल्यात का? महाराजाची जर्सी देऊन गुडलकचा सुद्धा गौरव करायचा आहे. तुर्तास गोलंदाजी मार्क वरती येत आहेत मिस्टर रोहित. पंधरा मिनिटांचा अवधी आहे जयसाई विरार. जर का 15 मिनिटांमध्ये इनिंग नाही संपली तर 2 धावाने पॅनलाइज केलं जाईल. मेक शुअर करा की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुमची इनिंग संपेल. विकेट हॅट्रिक साठी नयन मांगेला यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. रोहित चुकणं आलाय गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू ऑन साइडला निघून गेला, बॉर्डर लाईनच्या बाहेर, गॉन. ती पोरी सहबेस लांब केसती सहबेस.
रोशन आलाय नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने. रोशन नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय. रोहित गोलंदाजी मार्क होते पुन्हा एकदा सज्ज होतोय. क्षेत्र चला अवधी खूप कमी आहे. हो यावेळेला चेंडू मागे निघून गेला होता अडवला गेलाय. किशन श्रेष्ठांच्या मागे होता. एका धाबेसाठी चेंडू खेळला गेला. सिंगल धाव येते परंतु जयसाई विरारकडे धावांचा बॅलन्स खूप मोठा आहे त्यामुळे या धावांचा बचाव करणं जयसाई विरार जाणते. याच मॅच मध्ये जर का एमसीसी काटाईला सामना जिंकायचा असेल तर चौकारांची आतिषबाजी केल्या बगैर गत्यंतर नाही. तर पीसीसीचे सन्माननीय अक्षयजी कांबळे यांचे या ठिकाणी आगमन झालंय. लाल रंग में डाल डाल के लाल लाल रंगवाए. सन्माननीय अक्षयजी कांबळे साहेब आपणास विनंती आपण मंचावरती या. पीसीसी संघाचे अक्षयजी कांबळे यांचे या ठिकाणी आगमन झाले आणि त्यांचा यथोचित सन्मान मुख्य मंचावरती केला जाणार आहे. आकाश गरत यांच्या शुभ हस्ते. अक्षय कांबळे धावफलकाची धावा 16. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न वेगाण्यापैकी धावचीची संधी पंचाचं पण हवेत. ये देऊल चमचमतई ग आई तुझा देऊल चमचमतई. हे देऊल चमचमतय ग माऊले देऊल चमचमतय. त्या कारल्याची डोंगराला आई माझी नांदते नांदते. मला भेटीला बोलवते आई माझी गालाने गो हसते. ये देऊल चमचमतई ग माऊले देऊल चमचमतई. देऊल चमचमतई ग माऊले देऊल. थँक्यू. 4 चेंडूचा खेळ झालाय. 16 वरती धावफलक थांबलाय आणि आता अजूनही 2 चेंडूचा खेळाने शिल्लक असणार आहे. बघा येणाऱ्या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तरी सुद्धा मॅच बनू शकते. निकेतन आलाय नवीन बॅटर. 2 बॉल बाकी आहेत. रोहितची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते आणि पुढील चेंडू चला यथोचित सन्मान मुख्य मंचावरती केला जातोय. सन्माननीय स्वप्नीलजी कांबळे यांचा यथोचित सन्मान मुख्य मंचावरती होत असताना आपण पाहू शकता. मी विनंती करेल अनिश आहिरे यांना की आपण सन्मानित करायचंय स्वप्नील कांबळे यांना. पीसीसी संघाचे सर्वेसर्वा त्यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्य मंचावरती आपण पाहू शकता होत असताना मुख्य स्क्रीनवरती. पहिले 2 षटकं संपलेली आहेत आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती एमसीसी काटाई या संघाचा धावफलक. चला नवीन गोलंदाजी मार्क वरती येईल. विवेक समोर रोशन असेल. 12-30 33 रन्स रिक्वायर्ड टू विन. समोरच्या दिशेने फॉलोथ्रो मध्ये चांगली फिल्डिंग. हो यावेळेला क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. रोशन माघारी परतेल. गॉन. शिट्टी वाजली गाडी सुटली. शिट्टी वाजली गाडी सुटली अन पदर गेला न भर. अन पदर गेला न भर. पोरी जरा जपून दांडा धर. पोरी जरा जपून दांडा धर.
पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली गाडी सुटली आणि पदर गेला. बघा मिनेश नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. 4 चेंडूचा खेळणं शिल्लक असणार आहे. मिनेश यावेळेला गोलंदाजी फलंदाजी मार्कवरती नव्यानं आलाय आणि खूप मोठी जबाबदारी मिनेश वरती आहे. मिनेश काय या धावांचा पाठलाग करताना करून देईल का यावरती आपण सर्वांच्या नजर आहेत. परंतु चांगली गोलंदाजी, खरं बळ कुठून आलंय? गौतमच्या बॅटिंगनं, अंकितच्या बॅटिंगनं आणि त्यानंतर बाकी सर्व कार्य जे गोलंदाजी केलं त्याच्यामुळे. रोहित आणि विवेकची आतापर्यंतची गोलंदाजी अतिशय शानदार राहिली आहे. हलक्या हाताने खेळले चेंडूला, एका धावेसाठी चेंडू निघून जातोय, एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगल धाव येताना पाहायला मिळतं. निकेतन स्ट्राईक एंडवरती आता येईल. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार ही या मॅचची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती मोठा प्रहार. समोरच्या दिशेने चेंडू निघून गेलाय, सीमा रेखा पार, चौकार. दिल धड़काए सीटी बजाए बीच सड़क पे नखरे दिखाए सारे हो करके इशारे हो लड़की हो लड़की हो लड़की आंख मारे. चला 22 धावा धावफलकावरती आहेत. चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. ओहो, क्लीन बोल्ड. जास्त सफल झाले आणि अष्ट्या बाकवल्यात विवेकनं. फलंदाज बाद, अजून एक हादरा एमसीसी काटईला. चला शेवटचा अंतिम चेंडू आता असेल. ओहो, यावेळेला निर्धाव चेंडू येतोय. अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती आहे टीम एमसीसी काटई संघाच्या. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज 28. हिमांशू नवीन गोलंदाजी मार्क वरती येतोय आणि हिमांशू समोर मिनेश. 28 धाबा. काय हा ऐतिहासिक विजय नोंदवला जाईल का? पहिला चेंडू यावेळेला गॅप मधून ट्रॅव्हल होतोय, स्क्वेअर लेग मध्ये सीमारेखा पार, चौकार. विरार शहरान डोंगरपाडा गावान चषक मानाचा ठेवियला. विरार शहरान डोंगरपाडा गावान चषक मानाचा ठेवियला. अक्षय 11 चषक. पहिला चेंडू चौकार आलाय. औपचारिकतेने भरलेला या मॅच मध्ये तो चौकार किती इम्पॅक्टफुल आहे हे सुद्धा येणारी काळबेट सांगणार आहे. हिमांशू समोर पुन्हा एकदा मिनेश. ओहो, आणि यावेळेला क्लीन बोल्ड. अजून एक विकेट. फलंदाज बाद. सध्या विषयालय चर्चेला
थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय ओमकार. ओमकार आलाय. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी गेलाय, फेकी सुद्धा झाली आहे आणि पंचाकडे अपील केली जाते. पंच तटस्थ आहेत म्हणजेच कोणत्या प्रकारचा असर पंचांवरती नाही. सिंगल धाव मिळेल. औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. एक महत्वाची मॅच श्री साई माऊली नानाननी पार्क, विपक्षामध्ये ओम साई मनोलपाडा या दोन संघांना आपण पाहणार आहोत. बॅटिंग घेतली. चला फॅटिंग काढायचा निर्णय घेतला आणि चेंडू यावेळेला सरळ बॉर्डरच्या बाहेर, विकेटचं पतन, गडी बाद. विरार शहरानं डोंगरपाडा गावानं चषक मानाचा ठेवियला. लास्ट 2 बॉल बाकी. श्रीसाई माऊली फिल्डिंग साठी तयार राहायचंय. समोरच्या दिशेने चेंडू वाढवलाय आणि इथे धावचीची संधी, साहिलने घेतले विकेट. ऋतिक आलाय नवीन बॅटर, परंतु ओमकार समोर आहे. शेवटचा अंतिम चेंडू मात्र औपचारिकता शिल्लक आणि सेमीफायनल मध्ये दाखल होणारा तिसरा संघ ठरतोय जय साई विरार. विजय संघाचं अभिनंदन, पराभूत संघ आपलं सुद्धा कौतुक. आणि आता करण थँक्यू डीजे. करणसाठी 100 रुपयाचं बक्षीस होतं, जी सदानंद पाटील स्टँड मध्ये मारले चौकार, त्यासाठी ते बक्षीस, आणि ते बक्षीस इथं दिलं जात आहे. आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच